हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण क्रिस्पी कांदा भजी तयार केलेले आहेत ते आज आपण बघणार आहे. तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपण क्रिस्पी कांदा भजी तयार केलेला आहे, तो आज आपण बघत आहे. तर कांदा भजी तयार करण्यासाठी आपण 10-12 कांदे पातळ असे चिरून घेतलेले आहेत. 1 वाटी बेसनच्या पिठामध्ये आपण 4 चमचे तांदळाचे पीठ घेतलेले आहे. मीडियम साईजचे 10-12 कांदे आपण उभेच असे पातळ चिरलेले आहेत. यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालत आहे. चवीसाठी आपण यामध्ये मीठ घालत आहे. 1 ते 1.5 चमचा यामध्ये आपण लाल तिखट पावडर घालत आहे. 1 चमचा आपण गरम मसाला घातलेला आहे. थोडीशी यामध्ये हिंग पावडर घालत आहे. 1 चमचा ओवा आपण हातावरती चुरडून यामध्ये घालत आहे. थोडीशी यामध्ये अद्रक लसूण पेस्ट आपण घालत आहे. आणि हे सर्व मसाले चांगले आपण एकत्र मिक्स करून घेत आहे. थोडेसे पाणी घालून आपण पीठ चांगले भिजून घेणार आहे. बेसनचे पीठ आणि मसाले आणि कांदा आपल्याला चांगले एकत्र भिजवून मिक्स करून घ्यायचं आहे. यात आपण थोडासा खायचा सोडा घालत आहे आणि कडक केलेले तेलाचे मोहन 2-3 चमचे आपण बेसनच्या पिठावरती घालून पीठ चांगले एकत्र मळून घेत आहे. माझ्या मुलांना तांदळाच्या कुरवड्या आणि भातवड्या खायच्या होत्या, त्यासाठी मी गरम तेलामध्ये पहिल्यांदा तांदळाच्या कुरवड्या आणि भातवड्या तळून घेतलेल्या आहेत. तर तांदळाच्या कुरवड्या आणि भातवड्यांची रेसिपी मी पहिल्यांदाही चॅनलवरती पोस्ट केलेली आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर ती तुम्ही बघू शकता. तांदळाच्या कुरवड्या आणि पापड तळून घेतल्यानंतर मी गरम तेलामध्ये भजी तळून घेत आहे. तर तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे भजी आपल्याला तळण्यासाठी सोडायचे आहेत. तर कोणताही आकार न देता असेच आपण बारीक मोठे भजी तेलामध्ये तळण्यासाठी सोडत आहे. एका बाजूने भजी तळून झाल्यानंतर आपण पलटी करून दुसरी बाजूही चांगली तळून घेणार आहे. अलटी पलटी करून भजी आपण चांगले कुरकुरीत तळून घेणार आहे. दोन्ही बाजूंनी भजी तळून झाल्यानंतर आणि असा छानसा कलर आल्यानंतर आपण भजी काढून घेणार आहे. राहिलेले भजी आहेत तेही आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर असे छानपैकी भजी तळून झाल्यानंतर ते आपण काढून घेत आहे. तर असे गरमागरम कांदा भजी आपण घरामध्ये तयार केलेले आहेत. कांदा भजी सोबत खाण्यासाठी आपण मिरचीही तळून घेतलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण क्रिस्पी कांदा भजी तयार केलेली आहेत. आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.